माझ्या दृष्टीने हा अतिशय आनंदाचा दिवस आहे। कारण लोकशाहीचा महोत्सव सुरू झालेला असताना त्या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जो मला अधिकार दिलाय, संविधानाचा जो अधिकार दिलाय, त्या अधिकारानुसार 45 सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये मी आज माझी अधिकृत उमेदवारी घोषित केलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करत असताना ज्यांनी चळवळीला उभं आयुष्य घालवलं, राजाप्पा कांबळे आमचे कृष्णात घावळे आहेत, दिलीपदादा भांबळ आहेत, शिवाजी दसके मामा आहेत, गरुड आहेत, युवक अध्यक्ष विशाल भाऊ कांबळे, युवक अध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड, आमच्या जिल्हा महासचिव सुभाषजी मोरे आणि आमच्या अख्ख्या जिल्हा कमिटीवरती अधिराज्य करणारे आमचे सगळ्यांचे बॉस सन्माननीय चंद्रकांत दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आज उमेदवारी अधिकृतपणे घोषित केलेली आहे। मला माहिती आहे हे शक्ती प्रदर्शन नव्हे, 400-500 लोक जमा करणे म्हणजे शक्ती प्रदर्शन नव्हे, हे शक्ती प्रदर्शन नसून हे विचार मंथन आहे। ज्यांनी तुतारी हातात घेऊन मुतारीत मलिदा लाटला त्यांनी काल परवा शक्ती प्रदर्शन केलं, बिर्याणी खायला घातली, दारू पुरवली, झेंडे घेतले, दांडे घेतले, भाड्यानं माणसं आणली तर आणि आपल्या पाठीमागं जन्मत असल्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे। त्या पद्धतीचा हा प्रयत्न नव्हे। मी आवर्जून सांगतो, या लोकांना मला अर्धा कप चहा सुद्धा पाजण्याला फुरसत भेटलेली नाही, नव्हे मी अर्धा कप चहा सुद्धा पाजलेला नाही। बाबासाहेबांचे विचार जोपासणारा कार्यकर्ता रणांगणामध्ये उभा राहतोय, लढायला खाली उतरतोय, म्हणून हा उत्स्फूर्तपणे बहुजन वर्गातला आलेला माणूस फक्त बहुजनच नव्हे तर गरीब गरजू मराठा सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाला आणि माझ्या उमेदवारीला एक प्रकारे सहमती दिलेली आहे। मला माहिती आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे। मला माहिती आहे ही लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध माझ्यासारख्या खिसे फाटलेल्या कार्यकर्त्याची आहे। मला हे माहिती आहे ही लढाई राजेशाही हुकुमशाही विरुद्ध सर्वसामान्य सुज्ञ नागरिकाची आहे। पण होय, मला खात्री आहे तेच चेहरे बघून लोकांना वीट आलेला आहे, कंटाळा आलेला आहे। लोकांनी तर ठरवलंय ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि लोकांनी शाश्वत केलेलं आहे। 2.5 महिन्यापासून माझा प्रचार आणि प्रसार चालू आहे। सर्वसामान्य मतदार मला सांगतोय कुठल्याही किमतीवरती माघार घेऊ नका साहेब, तुम्हाला खासदार करण्याची जबाबदारी आमची आहे। कारण मतदार राजा जे काही करू शकतो तो कुठला करोडपती करू शकत नाही याची शाश्वत आणि खात्री मला आहे। त्यामुळं या निवडणुकीमध्ये जे रणांगणात उतरलेले आहेत, कदाचित उद्या परवा शिवरायांचे वंशज सुद्धा अर्ज भरणार आहेत। शिवरायांचे वंशज म्हणजे आम्हाला दैवत समान आहेत। आमच्या आराध्य दैवताचे 13वा वंशज हे आम्हाला देवा समानच आहे, राजगादीचा मान सन्मानच आहे। त्यामुळे तमाम मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती आहे की मान राजगादीला द्यायचा आहे, सर्वांनी मान राजगादीला द्यायचा आहे। फुल हुमगावच्या सरदाराला द्यायचे आहे, जो सरदार हातात तुतारी घेऊन मुतारीमध्ये सुद्धा मलिदा लाटायला मागं पुढं कमी पडलेला नाही, त्या सरदाराला हुल द्यायचे आहे। म्हणजेच मान राजगादीला, हुल सरदाराला आणि मतदान सर्वसामान्य माझ्यासारख्या उमेदवाराला द्यावं एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची सगळ्यांची रजा घेतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान।